आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. सोनगीर येथे एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष मेळावा आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. उमेद विभाग, महाराष्ट्र शासन आणि जोशाबा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला. विठ्ठल मंदिर येथे रथ चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला एकल महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोनगीर गावातील 8ही प्रभागांमधील बचत गटातील महिला तसंच एकल महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. या मेळाव्यात तब्बल 500 पेक्षा अधिक महिलांची उपस्थिती होती. एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, विविध शासकीय योजनांची माहिती देणे आणि रोजगार उभारणीसाठी अर्थसहाय्य मिळवून देणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे रविवारची सुट्टी असतानाही विविध विभागांचे अधिकारी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहिले. उमेद विभाग, खादी ग्रामोद्योग, महसूल विभाग, कृषी विभाग, रोजगार हमी योजना आणि कौशल्य व रोजगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलांना मार्गदर्शन केले. शासकीय योजनांचा लाभ घेऊन महिलांनी स्वावलंबी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. मेळाव्याच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. नायब तहसीलदार अरुण शेवाळे यांनी आपल्या मनोगतातून महिलांना मार्गदर्शन केले. उमेद जिल्हा अभियानाचे व्यवस्थापक उद्धव धारणे यांनीही महिलांना विविध योजनांची माहिती दिली. एकल महिला सक्षमीकरणासाठी काम करणारे विनोद पगार, उमाकांत पाटील तसेच कृषी विभागाचे सचिन राजपूत यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महसूल विभागाचे नायब तहसीलदार देवेंद्र येवले होते. यावेळी पंचायत समितीचे तालुका व्यवस्थापक हेमंत गवते, उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक ईश्वर पाटील उपस्थित होते. कौशल्य व रोजगार विभागाचे मदन पाटोळे आणि कौस्तुभ नागरे यांनीही मार्गदर्शन केले. उपकृषी विभागाचे सचिन राजपूत, मंडळ अधिकारी दीपक महाजन, ग्राम महसूल अधिकारी विजय बाविस्कर यांची उपस्थिती होती. माजी पंचायत समिती सदस्य अविनाश महाजन यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धाकू शेठ बडगुजर, हाजी हरीफ पठाण आणि ज्योती देवरे यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जोशाबा सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दिलीप माळी यांनी केले. महिलांना रोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. मात्र या योजनांची माहिती आणि त्यासाठी आवश्यक प्रक्रिया अनेक महिलांना माहिती नसते. हीच बाब लक्षात घेऊन सोनगीर येथे या विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. शासकीय अधिकारी थेट महिलांपर्यंत पोहोचल्याने महिलांनाही विविध योजनांची माहिती मिळाली. बचत गटांच्या माध्यमातून उद्योग उभारणी आणि रोजगार निर्मितीच्या संधीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी केवळ योजनांचा लाभ घेण्यापेक्षा स्वतः रोजगार निर्माण करून इतरांनाही रोजगार देण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. या उपक्रमामुळे सोनगीरमधील एकल महिलांना मोठा आधार मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक भिकामाळी, रमेश मुकुंदा माळी, विठ्ठल चित्ते, छाया कासार, वंदना माळी यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. सुलभा ईशी, वैशाली शिरसाट, मंगला इंदासराव, स्मिता तांबट, अनिता वाणी, कीर्ती कासार आणि ज्योती अहिरराव यांनीही सहकार्य केले. एकल महिलांच्या स्वावलंबनासाठी आयोजित या मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद पाहता सोनगीरमध्ये महिला सक्षमीकरणाची नवी दिशा निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, धुळे.